मान्यवरांचं विशेष गुण गौरव या ठिकाणी केला जातोय। आज वेलात वेल काढून ही मंडळी या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केलं जातंय। आज बघा या स्पर्धेसाठी वेलात वेल काढून ज्यांची उपस्थिती आपण पाहिली होती ते आदरणीय अर्शी पाटील फाउंडेशनचे सर्वेसर्वा आदरणीय अरुणदादा पाटील यांना देखील एक विनंती आहे, स्पर्धेच्या संदर्भात आपण एक 2 शब्दामध्ये आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। हॅलो हॅलो तर जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ते प्रतिष्ठित मंडळीचं करूया आपण स्वागत आणि सन्मान। गोरसी गावचे माजी सरपंच सन्माननीय अनंत केने साहेब हे देखील आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। जय बजरंग गोरसी 40+ संघाचे नामांकित क्रिकेटर सन्माननीय अनंत केने आज हे देखील वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान। जय बजरंग गोरसी 40+ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि माजी सरपंच ग्रामपंचायत त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री दयानंदजी केने देखील उपस्थित आहेत। जय बजरंग गोरसी संघाचे कॅप्टन एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि गोरसी गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सुप्रसिद्ध उद्योजक दयानंदजी केने यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। त्यानंतर शिवसेना युवा उप तालुका प्रमुख चषक सन्माननीय कल्पेश केनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेनेचे उप तालुका प्रमुख आहेत, युवा सेना भिवंडी ग्रामीण चे उप तालुका प्रमुख सन्माननीय कल्पेश केनी देखील आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान। त्यानंतर वारकरी संप्रदायाचे सन्माननीय सदस्य हरिभक्त पारायण मोतीराम महाराज देखील या ठिकाणी वेलात वेल काढून उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं। सन्माननीय मुकेशजी पाटील हे देखील आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। कोपरगावचे प्रतिष्ठित नागरिक सुप्रसिद्ध उद्योजक जितू मानेरकर यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचा आहे। कोपरगावचे प्रतिष्ठित नागरिक सुप्रसिद्ध उद्योजक जितू मानेरकर यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ असते मान्यवरांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे। सन्माननीय सुरेशजी पाटील देखील आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। सुरेश पाटील हे देखील आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। मित्र बघा, अतिथी देवो भव, अतिथी देवा समान असतो आणि अतिथींचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान। धन्यवाद अँड बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ भिवंडी तालुक्यात बुलंद आवाज ओ टू सुनील पवार। अनेक अनेक धन्यवाद एकच वादा आमचे मोहन दादा। तर सेमीफायनलचा हा सामना पाहतोय आपण। दुसरा सेमीफायनलचा पहिला संघ जो ठरलेला आहे अंतिम फेरीत प्रवेश करणारा कालिका माता खारबाव एक उच्च कोटीचा तो संघ आहे आणि इथून मात्र कुठला संघ अंतिम फेरीत धडक मारेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे आजच्या दिवसामध्ये। याच पाहता सर एक फटका उडवलाय चेंडूला बॅकवर्ड स्कोर एक क्षेत्राकडे चेंडू जाईल सीमा पार येतोय दणदणीत चौकार।
लाजवाब शॉट पाहिला पण जादूगर कैलासच्या बॅटमधून ज्या प्रकारे सफल झाला होता स्लॉक स्वीपचा फटका आणि अतिशय एक चांगला उच्च कोटीचा हा टेनिस क्रिकेटपटू पाहतोय आपण सातत्याने कित्येक वर्षापासून भिवंडी टेनिस क्रिकेट आणि बादोड गावाला एक चांगली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सेवा देताना पाहतोय आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे परत सज्ज होताना सफल झालाय उडवलाय चेंडू चाललाय स्कोलेटच्या वरतून पण नाही एका टप्प्याने चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका धमाका पाहतोय पण व्हीआयपी डायटवर सर्व मान्यवर सामन्याचा आनंद घेताना जेवढं कौतुक करे तेवढं कमाई आहे आई गावदेवी चषक सोनाळे 40+ ची ही ट्रॉफी पाहतोय आपण आयोजक पाहतोय आपण आई गावदेवी 40+ संघ सोनाळे यांच्या माध्यमातून पहिल्या वर्षी आयोजनाचं आणि धमाल आणि कमाल आयोजन पाहतोय आपण प्रत्येक खेळाडूंनी आणि संपूर्ण सोनाळे गावच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाने खूप लाख मुलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेले त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन पण आक्रमण करताना पाहतोय आपण कैलास जादूगर याच पाहता सुरेख ऑन द रेसचा फटका जाईल चेंडू मात्र स्वीपर कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दमदार हा चौकार 3 चेंडू मध्ये 3 दणदणीत चौकार आणि आदरणीय लैलेश पाटील यांच्याकडून या चौकाराच्या हॅट्रिकला 500 रुपयाची रोख रक्कम मिळालेली आहे पाहतोय आपण विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक आणि चौकारच्या हॅट्रिकला लैलास पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर भिवंडी ही पंढरी आहे आणि कमिंग सून गावदेवी अंजूर जो संघ पाहतोय आपण यांच्या माध्यमातून गावदेवी क्रीडा मंडळ अंजूरच्या माध्यमातून न भूतो न भविष्यती म्हणजे भारतातली सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहोत कमिंग सून माननीय श्री सुरेश बाळा मामा मात्रे चषक 2022 30 बाईक एक 4 व्हीलर कमिंग सून हरिभक्त परायण आदरणीय श्रीनाथ तरे साहेबांचं थळे साहेबांचं इथे मात्र आगमन होतं मी विनंती करतो की आपण यायचंय टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये एकमेव असा तालुका एकमेव असा जिल्हा पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये ठाणे भिवंडी याच पात्र फ्लॅट हिट चेंडू वाट पाहिली आणि चेंडूची मात्र वाट लावली इथं मिड विकेट क्षेत्राकडे इशारा काय येईल पाहिजे चेंडू मात्र एका टप्प्याने जातोय सीमा पार चौकार अल्पेश ज्या प्रकारे गावदेवी अंजूर संघाने आजच्या दिवसामध्ये उच्च कोटीचा परफॉर्मन्स पाहायला मिळालं पण समोर तगडा संघ काय उच्च कोटीचं काय हे मी वारंवार उल्लेख करतोय गावदेवी भादोड संघ यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आहे क्रमांक 1 वर रँक करणारा संघ आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र पाहतोय गावदेवी अंजुरा संघ पहिल्या षटकामध्ये धावाचा आलेख जर पाहिला खूप उंच गेलाय आणि इथं मात्र धावसंख्या तब्बल धावपलकावर पाहतोय आपण 17 बिनबाद कैलास आक्रमण लागोपाठ 4 चेंडूवर 4 चौकार ठोकले त्यांनी आमची एकच वादा मोहनदादा आपण अमरदादा मात्र यांचे संपर्क साधायचे व्हीआयपी डायव्हर सर्व मान्यवरांचं गावदेवी चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पाहू शकता आपण त्यामध्ये निश्चित विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे सन्माननीय संजय थळे साहेब आणि ऑल त्यांची सहकार्याच्या माध्यमातून एक अफाट टेनिस क्रिकेटचा हा बिग शो आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी सोनाळीचे ऐतिहासिक मैदानावर कित्येक आपण चांगले टुर्नामेंट पाहिले आणि खास आकर्षण या मैदानाचे एकच आहे की आगरी महोत्सव व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज संदीप मनेरा येतोय उच्च कोटीचा एक अतिशय चांगला ऑलराऊंडर संदीप मनेरा पहिला चेंडू टॅप केले चेंडूला पाहतोय आपण बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर मध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करेल काय पण इथं मात्र तालमेल पाहायला मिळत नाहीये धोका होऊ शकतोय पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळेल काय आणि इथं मात्र पाहतोय की सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय निश्चित हरिभक्त परायण पंडितनाथ हरड साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि माऊली मी आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे या गावदेवी चषक 2022 च्या या अंतिम दिवसामध्ये आणि शेवटच्या क्षेत्रामध्ये वेलकम
कालिका माता खारबाव जर म्हटलं तर उच्च कोटीचा संघ आहे आणि थाटात प्रवेश केला होता अंतिम सामन्यामध्ये त्या संघाचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. आता मात्र स्ट्राईकला कैलास जादूगर ज्यांनी 4 चेंडूवर सलग 4 चौकार ठोकले. ते कीर्तिमान एक रेकॉर्ड जादूगर कैलास आपल्या नावावर करेल काय? गावदी भादोड संघाला 1 नंबर वर नेण्यासाठी या खेळाडूचा खूप लाखमोलाचा सहकार्य. या प्रकारे अल्पेश पाहतोय की दिवसेंदिवस या खेळाडूची खेळी खूप छान बहरते. संदीप सज्ज होताना सफल झालाय. फाईन फटका खाली क्षेत्रामध्ये निघून जाईल काय आणि लागोपाठ 5व्या चेंडूवर ठोकलाय. इथं मात्र 5वा चौकार. सुपर डुपर हिट फलंदाजी कैलासींच्या बॅट मधून. खेळाडू कक्षामधून आवाज आलाय की 5 म्हणजे 5 झालंय आणि एक रेकॉर्ड एक कीर्तिमान कैलास आपल्या नावावर करेल काय? गावदेवी चषक 40+6 टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. आज दशरथ पाटील सरांनी सुद्धा उल्लेख केलाय की पहिलाच वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये एवढी मोठी बक्षिसांनी भरलेली ही स्पर्धा मी पहिल्याच वेळेस पाहतोय. संदीप सज्ज होताना राईट आर्मवर द विकेट. हायवे अँड टोकाकडनं डेथ बॉलचा इशारा येताना आमचे पंच सुनील म्हात्रे सर आणि पाहतोय आपण कॅरिबियन मधून नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं सकाळी भाऊ पाटील सरांना. सज्ज होताना गोलंदाज सफल झालंय. उंच उंच असा फटका चेंडू खाली. जीवनदान मिळाले पण दुसरी धाव सहज पूर्ण करतोय कैलास. अल्पेश काय बोलशील आता? ज्या प्रकारे पहिले मात्र अतिशय धमाकदार कामगिरी करताना आणि त्याच फलंदाज मात्र झेल सोडल्या गेलं आणि हा क्वचित अजून मागं ठरू शकतोय. धावसंख्या जर पहिले आता मात्र धावफलकेत भर पडते ती 24. क्लास फलंदाजी फक्त एका फटक्याचा अपवाद जर वगळला आपण तर सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. गावदेवी भादवड विपक्ष गावदेवी अंजूर. बिनबाद 24. एक दमदार सुरुवात आहे. विखुरलेलं क्षेत्रक्षण पाहतोय आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला क्लास फलंदाजी करावी लागेल आणि क्लास फलंदाजी करतोय तो म्हणजे कैलास जादूगर. याच पाहतोय ड्राईव्ह केलंय चेंडू मात्र डीप एक कव्हरकडे ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एकच धाव दरम्यान आगमन होतोय भारतीय जनता पार्टीचे एक डॅशिंग नेते सन्माननीय विनोद दादा ठाकरे साहेबांचं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आणि दादा आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे आहे. तसेच त्यांच्या समेत भादोड गावाचे उद्योगपती विकास जोशी साहेबांचे सुद्धा आगमन होतोय आणि या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. संगणक प्रल्हाद नाईक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. याच पात्र टर्न केले चेंडूला स्कोडले एका क्षेत्राकडे पाहतोय आपण. 1 धाव पूर्ण. एक युवा उद्योजक भादोड गावाचे सन्माननीय विकास जोशी साहेबांचं व्यासपीठावर आगमन. दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. तसेच सन्माननीय विनोद दादा ठाकरे साहेब यांचं सुद्धा आगमन होतोय. आपलं पण दादा या स्पर्धेमध्ये गावदेवी 40+ संघ सोनाळे यांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संदीप सज्ज होताना सफल झालाय. पुढचा फटका आपण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही. चांगला प्रयत्न केला होता तिथं मात्र बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये आणि तोपर्यंत मात्र संधी होती या अंतिम चेंडूवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावसंख्या इथं मात्र बिनबाद 27. चांगली सुरुवात पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये धावाचा आलेख उंचावर होता पण दुसऱ्या षटकामध्ये तोच आलेख खाली घसरताना पाहतोय आपण. जर इथून मात्र भादोड संघाला सामना जिंकायचा असेल तर किमान 50 आकडा पार करावा लागेल कारण की प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला पण गावदेवी अंजूर या संघाची खरी ताकद त्यांची फलंदाजी आहे. दिलीप तरे सारखा अतिशय चांगला स्टायलिश फलंदाजी या संघाकडे. त्यानंतर मात्र विजय आहे, अनिल आहे, कित्येक असे रती महारथी गावदी स्पोर्ट अंजूर संघाकडे सुद्धा आहेत. म्हणून हा सामना सेमीफायनलचा सामना एक रंगतदार पाहायला मिळणार आहे. ड्रिंक ट्रॉली पाहतो मैदानाच्या आतमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सोनाळीच्या ऐतिहासिक मैदानावर ही एक 40+ आपण चांगली टुर्नामेंट पाहतोय. तसेच माजी उपसरपंच राजनुली ग्रामपंचायतचे सन्माननीय रविदादा भांबरे साहेबांचं सुद्धा आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज दुरेन त्या टोकाकडनं पहिला परिवर्तन पाहतोय आपण. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दिलीप तरे खूप मोठं नाव आहे अंजूर संघामध्ये.
रिवर्स अटेंड केलंय, चांगला फटका, फटका फसेल काय, प्रयत्न खूप चांगला होता पण लागोपाठ मात्र जीवनदान इतमत्ता मिळताना पाहतोय कैलाश याला. आणि जर झेल टिपल्या गेली असते तर धावा पण रोखल्या गेल्या असता, पण विकेट सुद्धा प्राप्त केला असता, पण तसं काही घडलं नाही. आणि असं वाटते की आज मात्र नशीब कैलाश यांच्याकडे आहे. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 28. दिलीप तरे खूप मोठं नाव. आणि समोर इथं मात्र प्रल्हाद नाईक सातत्याने आपल्या संघासाठी संघनायकाची भूमिका खूप चांगली पार पाडताना. फुल टॉस वर टर्न केले चेंडूला, खाली क्षेत्रामध्ये सुरेख फटका, स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू चाललाय, 4 धावेसाठी येतोय चौकार. जसा चेंडू तसा प्रहार बघितला, डाव्या वेस्टीचा लोअर फुलटॉस चेंडू होता, मनगटी फटका, टर्न केले चेंडूला स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर. आणि या चौकाने मात्र प्रल्हाद च्या बॅटमधून पहिल्या चौकार आणि व्यक्तिगत 5 चेंडूचा सामना केलाय. आणि 7 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकणार ती 32. 30 षटक प्रगती पथावर. आज आपण ऐकलंय शब्दाचा भांडार, मराठी शब्दाचा म्हणून ज्यांना ओळखतोय. मित्रांनो, मी परत एकदा सर्व माझ्या मायबाप लाडक्या क्रिकेट रसिकांना सांगू इच्छितो की दशरथ पाटील साहेबांची ती शैली आहे कॉमेंट्री करण्याची, आणि फक्त क्रिकेट पुरता मर्यादित आहे. यावेळेस पाहतोय की आपण खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 32. दिलीप सज्ज होताना यावेळेस पाहता लॉफ्टेड फटका, चाललाय मिड विकेटच्या वरतून ठोकलाय, उत्तुंग षटकार. धावसंख्या पाहतोय आता मात्र आपण 38 धावा. आता मात्र आक्रमणाला सुरुवात करतोय संघनायक गावठी भादोड संघाचा एक महान ऑलराऊंडर. आणि या वर्षीच्या हंगामामध्ये निश्चित अल्पेदादा मला वाटतं की ऑलराऊंडर मध्ये टॉप नंबर वर असेल, ज्या प्रकारे त्यांनी मालिकेवरचा किताब पटकावलेला आहे. आणि हेच मुख्य कारण आहे गावठी भादोड संघाचं की हा संघ यावर्षी नंबर 1 वर काय. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खूपच चांगली सांघिक कामगिरी पाहतोय. कधी मात्र संजयभाई मात्रे सारखा एक महान ऑलराऊंडर पहिल्या सामन्यात पाहिलं होतं की आपण मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार घेतला होता. धावसंख्या 38. निश्चित कधी कधी संतोष तरे तर कधी कधी कैलास. एक खेळाडूच्या भरोश्यावर हा संघ नाही आहे. दीपक तरे नो डाऊट. दरम्यान रवी तरे सरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. भिवंडी शिक्षण संस्थाचे विद्यमान सेनेचे अध्यक्ष आहेत रवी तरे सर. आपलं पण मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. कारण की जेव्हा जेव्हा आपण गावठी भादोड संघाचा सामना असतोय तर आमचे रवी तरे सर सोबत असतात. भादोड गावाचे युवा उद्योजक ज्यांचं नुकतंच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, सन्माननीय विकास जोशी साहेबांचं, ते सुद्धा या VIP डायजवरून सामन्याचा आनंद घेताना. आणि इतर मान्यवर पाहतोय आपण. तर पाहतोय आपण इथं मात्र आता अतिशय चांगली आणि अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी करताना दोन्ही सलामीचे फलंदाज एका चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण पहिल्या विकेटसाठी. आदरणीय राकेश म्हात्रे, आपण कुठेतरी असाल तर संतोष दादा यांची संपर्क साधायचा आपण. एक जबरदस्त आयोजन. आणि याच मैदानावर जेव्हा जेव्हा हा मैदान बनला होता तर ओमसाई चषक पहिली स्पर्धा या मैदानावर झाली होती. याच पाता परत लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेत आहे चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. अल्पेश दादा, असं वाटतं की दुपारचा जो जेवण केला होता त्यामध्ये मला वाटतं की मक्खन जास्त वापर केला होता प्रत्येक खेळाडून. ज्या प्रकारे हातात चेंडू येत नाहीये, चेंडू हाताला चटकी देऊन खाली पडतोय, म्हणजे असं वाटतं आगीचा गुलाब त्यांच्याकडे येतोय. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहिलं आपण अंजूर संघाचं. परत कॉमेंट्री बसून जॉईन होताना वेलकम. आणि विनंती असेल की आपण पाहुणे आहेत आणि पुढचं धावतं वर्णन सुद्धा इथं मात्र आपण करायचंय. धावसंख्या धावफलकावर 39. 30 षटक मागडं ठरताना पाहतोय दिलीप तरे, कारण की जोडी खूप उत्कृष्ट आहे. रिवास अटेंड केलाय, स्विचिटचा फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक सज्ज येतील, फक्त आणि फक्त एक सिंगल, दुसऱ्या धावीची मागणी.
नकारतोय. फक्त आणि फक्त एक धाव. तर याच बरोबर पाहतोय आपण तीन षटकाची समाप्ती. धावसंख्या इथं मात्र बिनबाद 40. एक चांगली पार्टनरशिप. आणि अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देताना की या स्पर्धेत सर्वात हायस्ट पार्टनरशिप पाहतोय आपण पहिल्या विकेटसाठी. ज्या प्रकारे दमदार सुरुवात पाहायला मिळाली. 3 षटकामध्ये 40 आणि अजून 1 षटकाचा खेळ बाकी आहे. सेमीफायनलचा सामना आहे. पहिला संघ जो ठरलेला आहे अंतिम फेरीत प्रवेश करणारा कालिका माता खारबाव. तर निश्चित जी रेकॉर्ड पार्टनरशिप आहे ती मात्र 57 महेंद्र आणि उमेश कालिका माता खारबाव संघाचं. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र अजून एक गावदी स्फोट अंजूर संघाचं एक अतिशय चांगला महान ऑलराऊंडर तो म्हणजे अनिल येतोय. हायवे एंड या टोकाकडनं मारा करण्यासाठी. त्यानंतर मात्र रानाळ संघाच्या अगेन्स्ट ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती अद्भुत गोलंदाजी पाहायला मिळाली होती अनिल यांच्याकडून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 अंतिम षटक प्रगतीपथावर. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. भादवड विपक्ष फाईट करताना अंजूर एक फायटर संघ मग 40+ असो की मात्र ग्रामीण संघ नो डाऊट खूप महान असे खेळाडू या गावामध्ये. सुनील घरत KM प्रीतम सारखे दिग्गज. आकाश नो डाऊट याच पात्रा फाईन फटका अतिशय अफलातून A1 क्वालिटीचा शॉट आहे. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार येतोय चौकार. कॉमेडी बॉक्स मध्ये पाहतोय आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जितू मानेरकर दादा यांना सुद्धा त्यांची सुद्धा अफाट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र 44. तिसऱ्या षटकामध्ये धावाचा आलेख खूप उंच वाढला होता आणि अंतिम षटकाचा जर विचार केला पहिल्या चेंडूवर अनिल 4 धावा खर्च करतोय. जादूगरच्या बॅटमधून जर पाहिला आतापर्यंत हा 6वा चौकार येतोय. एका चांगली फलंदाजी करताना व्यक्तिगत जर पाहिला आपण तिच्या बॅटमधून 6 चौकार. 30 या धावसंख्येवर याच पात्र स्लॉक स्वीप सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. आज मात्र नशीब पाहतोय की या दोन्ही फलंदाजीच्या बाजूने जास्त आहे. बघा मित्रांनो, मी तर सातत्याने सांगतो की नशिबाचा भाग फक्त तुम्हाला 2% पुरता मिळतात. बाकीचा 98% तुम्हाला मेहनत करावी लागते. आणि इथं मात्र वारंवार पाहतोय की नशिबाची साथ मात्र दोन्ही फलंदाजाकडे आहे. झेल सोडण्याचा प्रश्न वेगळा आहे पण तुम्ही एकाच इनिंग मध्ये तब्बल 5 ते 6 झेल सोडल्यावर आपण हा संघ सामना जिंकू शकत नाही. हे इथं मात्र सिद्ध होताना पाहतोय. ज्या प्रकारे दोन्ही फलंदाज इथं मात्र फटकेबाजी करतोय. धावसंख्या तब्बल 47. क्षेत्ररक्षण पाहूया. 2 खेळाडू पाहतोय सिंगल धावा रोखण्यासाठी. एक स्क्वेअर लेग आणि एक फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. प्रल्हाद नाईक संगणक एक छान फलंदाजी करताना पाहतोय. वेळेचं भान ठेवायचंय त्याला. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल काय. निश्चित भाऊ पाटील यांचा अंदाज अपना म्हणून आठवण होते कॅरेबियन च्या सर्व पंचांची. त्यामध्ये पाहतोय आपण भाऊ पाटील. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 48. अनिल मागणं ठरत असताना पाहतोय आपण. वेलकम सुस्वागतम याच पात्र ड्राईव्ह केलंय ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑन क्षेत्राकडे चांगलं क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. तर भारतीय जनता पार्टीचे एका डॅशिंग नेते सन्माननीय विनोद दादा ठाकरे साहेबांचा आगमन. त्याचबरोबर पाहतोय की आपण माजी उपसरपंच राजनोली ग्रामपंचायतचे रविदादा भांबरे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. पाहतोय की आता मात्र धावसंख्या पुढे सरकताना 50 आकडा पार केलाय. खेळाडू कक्षामधून आवाज ऐकायला मिळेल. यावेळेस पात्र टर्न केलाय. सुरेख फटका परत चेंडू निघून जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. अजून एक दमदार हा अफलातून चौकार. धावाचा इथं मात्र अक्षर पाऊस पडताना पाहतोय. त्यामध्ये अल्पेश दादा जर पाहिला पण चौकाराचा पाऊस पडतोय जास्त. ज्या प्रकारे एक षटकार आणि आतापर्यंत चौकार जर पाहिला पण खूप जास्त चौकार ठोकले गेले. धावसंख्येत बदल. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र अतिशय वेगात ती म्हणजे 56. येणारे अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आणि आतापर्यंत 9 चौकार. म्हणजे काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण भादवड संघाची.
सन्माननीय विनोददादा ठाकरे साहेब आणि त्याच्या समेत पाहतोय आपण रविदादा भामरे हे सुद्धा सामन्याचा आनंद घेताना. यावेळेस मात्र दिम्या गतीचा फसवा चेंडू होता. टप्पा पडल्याचा थोडासा सपकण आतमध्ये येणारा चेंडू होता. चांगलं परिवर्तन पाहिलं आपण गतीमध्ये. एक अटॅक फाईट करेल काय या धावसंख्येवर निश्चित गावदी अंजूर, कारण की फलंदाजी खूप मजबूत आहे आणि सातत्याने आजच्या दिवसामध्ये एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालं. पण या सामन्यामध्ये गोलंदाजी एवढी छान पाहायला मिळत नाहीये. उच्च कोटीचा फटका, सर्वात चांगला उंच उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा हा गगनभेदी षटकार. अद्भुत नजारा पाहिला आपण. अतिशय लाजवाब बेमिसाल फटका. आणि याच बरोबर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावर तब्बल धावा आहेत त्या 62 आणि 63 धावाचं एक खूप मोठं डोंगर उभं केलंय भादोड संघाने. इथं मात्र गावदेवी अंजूर संघासमोर. तर सर्वात मोठी पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी आणि रेकॉर्ड तोडल्या गेलं महेंद्र आणि उमेश यांचं. आणि हा नवीन कीर्तिमान प्रल्हाद आणि कैलासच्या नावावर. पाहतोय आपण रवी तरेसर खूप आनंदित फोटो सेशन करताना. जाऊया व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित, त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. मित्रांनो, नुकतेच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला ज्यांचं मोलाचं सहकार्य उपलब्ध झालं त्या स्पर्धेमधून ज्यांच्याकडनं आम्हाला मॅनचा पुरस्कार प्राप्त झालं होतं असं दानशूर व्यक्तिमत्व युवा उद्योजक भादवडचे सन्मान्य विकास जोशी, विकास बाळाराम जोशी यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी संतोष पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचं आहे. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आम्हाला उपलब्ध झाली होती मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज, असं युवा नेतृत्व युवा उद्योजक सन्मान्य विकास बाळाराम जोशी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य श्रीनाथ तले हरिभक्त पारायण, श्रीनाथ थले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. त्यानंतर व्यासपीठावर मंचावर उपस्थित मित्र या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्याकडनं आम्हाला चेंडूंची उपलब्धता झाली होती माननीय श्री निलेश पाटील, निलेश पाटील यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्याकडनं आम्हाला चेंडूंची उपलब्धता झाली होती असं दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य निलेश पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री अनिलजी पाटील, अनिल पाटील यांना देखील करूया आपण सन्मानित. अतिथी देव भव, अतिथी देवा समान असतो आणि अतिथींचा मान्यवरांसाठी विशेष गौरव सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री विपुल पाटील, विपुल पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. विपुल पाटील यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यानंतर पिंटू पाटील, पिंटू पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. भावेजी आपण देखील स्टेजवर यायचा. भावेजी हराट आणि तर टॉस बॉक्स मधून देखील आपण ज्यांना पाहिलं होतं शीतपेयची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आम्हाला झाली होती, हरणारा संघाला नाणेफेक जो संघ हरतो त्या संघाला त्यांच्याकडनं शीतपेय भावेश शराड यांचा देखील या ठिकाणी विशेष गौरव सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. तर जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून अतिशय सुरेख सुंदर पण हा सामना आपण पाहतो आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया व्हॉइस ऑफ वासी, वासी करावे गावचा एक बुलंद आवाज, एक अलंकारी भाषा सध्या त्यांना आम्ही क्रिकेटमधील इंदुरकर म्हणतोय. ओल टू दशरथ पाटील. हॅलो, धन्यवाद मोहन भोईर. मोहन भोईर म्हणजे काय भिवंडीची दुसरी रेशमा माई काय तडाली गावची. बोलायला काय जात आहे. 63 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरीचा हा रोमांचक दर्दीपमान सामना. टार्गेट नक्कीच कठीण आहे. बघूया, हे टार्गेट चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे.
जबरदस्त आव्हान, जटिल आव्हान, मुश्किल आव्हान. मग काय आता तर पहिली जोडी या ठिकाणी बघूया. भादवड संघाची जबरदस्त स्ट्रॉंग अंजूर संघाची दिलीप तरे म्हणजे भादवडने टार्गेट ठेवले ना. दिलीप तरे ज्याने मगाशी मला वाटतं हॅट्रिक केली होती काल आमची. बघूया पहिला मानकरी ठरला होता. बघूया 500 रुपयाचा कॅश म्हणजे लैलेश पाटील, प्रल्हाद पाटील बघूया यांना पुन्हा एकदा तयार. दिलीप तरे आणि गणेश आणि पहिला गोलंदाज प्रल्हाद. सेमीफायनल द खारबाव संघांना रिपोर्टिंग करायचा प्लीज. याच्यानंतर या स्पर्धेमध्ये भैरवी म्हणजे शेवटचा सामना. हो येस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा या चांगला चेंडू तितक्या सामन्यांची पुश केला होता. बघूया निश्चितच व्यासपीठावरती भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष शरदजी भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. तसेच विनोदजी ठाकरे, रवींद्र भांबरे आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. आणि आपल्या गावदेवी 40+ सोनाले संघाच्या सर्व सदस्यांनी अगदी व्यासपीठावर आपली उपस्थिती द्यायची आहे. अमर स्पोर्ट कासने संघाचे संघनायक नाना गोंदली यांनी देखील स्पर्धेला लाईक केलेले आहे आणि दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद नानाजी गोंदली. येस पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या अतिथी देव भव लेफ्ट ऑफ रावण एक एक दमदार स्ट्रोक बघूया. पुल केलाय जबरदस्त टायमिंग. तोलून मापून मारलेला हा बुलंद फटका, बेबंद फटका, मॅग्निफिशियंट स्ट्रोक, आदिवासी फटका, माताडी फटका, वडारी फटका. टायमिंग बेमिसाल बघूया. विलक्षण फटका, चमत्कारिक स्तुत्य रममान फटका. 6 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या रुद्धिंगत वर्धमान गतिमान धावांची उत्पत्ती निर्मिती धावसंख्या या ठिकाणी बिनबाद 5 वर 5 होणार. अतिशय चांगलं टायमिंग. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर या स्पर्धेमधील सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरी. एक मात्र इथं बरं आहे साऊंड सिस्टम चांगली. एका ठिकाणी स्पर्धेला कसं धवलानींचं माहीत दादा माईक धवलानींचं काय करणार. हो येस पुन्हा एकदा फलंदाज संपूर्ण बीड झाला होता कालरामजी. अन्यथा एक धावामुळे संघाचा टोटल स्कोर आणि मोठे फिरदवून लागलं बघूया. आणि कालरामजी केने या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी बघायला मिळाल्या. येस आईस्क्रीम, चॉकलेट, जेवण चांगलं बघूया. म्हणजे घोड्याबरोबर नालाची यात्रा. हो पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. आणि नुकतंच आमचे अरुणदादा पाटील यांनी सांगितलं की जे IPL फॉर्मेट म्हणजे प्रत्येक क्रिकेटपटू आपला श्रीमंत झाला पाहिजे. IPLचा फॉर्मेट संपूर्ण महाराष्ट्रावर अशा 20 टीम तयार करायच्या, 20 संघाचे मालक राहतील. म्हणजे प्रत्येक खेळाडू त्यांनी विकत घ्यायचं जसं IPL सेम IPL. येस असं त्यांचा विचार आहे. बघूया त्याला जरा वेळ जाईल परंतु नक्कीच होईल स्पर्धा. कारण ते भिवंडीवाले तुम्ही केलं तर का तुम्ही हा गोडाऊन सम्राट बरोबर की नाही. म्हणून मोदी साहेब या गेल्याला घाबरतात. उगीच नाही केंद्रीय मंत्री तुम्हाला का दिलं. राजकारण राहू द्या. अतिशय दमदार आयोजन बघूया. हे गावदेवी चषक सोनाली आयोजित षटक क्रमांक पहिलं संपूर्ण. पहिल्या षटकात धावाला या ठिकाणी 2 balls to go. धन्यवाद पाटील सर. आपण व्यासपीठावरती एक स्वागत आणि सन्मान घेतोय. विश्वनाथ तले आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्र तरे सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. गावदेवी बादवड संघाचे खंदे समर्थक आहेत. भिवंडी तालुक्यातील एक सर्वात उत्कृष्ट सूत्रसंचालक रवींद्र तरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. येस पुन्हा एकदा स्टेप केला. पॅडल स्टेप दमदार स्ट्रोक. येस बॅकवर्ड स्क्वेलिंग आणि टीम इंडियाच्या मधून आणि अतिशय चांगले क्षेत्रशे 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी जाऊन नेऊन ठेवलाय 7 वर बिनबाद 7. अतिशय चांगली गोलंदाजी बघूया. टार्गेट नक्कीच कठीण आहे कालरामजी. अतिशय जबरदस्त आव्हान.
जटिल आव्हान मुश्किल कठीण अशक्य प्राय अवघड अवजड होईजड भोजल दुर्मिळ दुर्लभ दुष्कर दुरापास्त किचकड क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज लास्ट डिलिव्हरी. आणि हा फुलटा चेंडू यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक आणि हा अतिशय देखना फटका. कालूरामजी काय म्हणाल फटक्याबद्दल? वेलकम प्रकाशजी पाटील साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. निश्चितच दशरथ पाटील सर, मी तर एवढंच सांगेन आता की 63 धावांचं लक्ष आहे आणि गावदेवी अंजूर संघाला जर सामना जिंकायचा असेल तर दिलीप तरे याला खेळपट्टीवर आणणं गरजेचं आहे. आणि Yes, जर नक्कीच. आणि जर हा सामना गावदेवी भातवड संघाला जिंकायचा असेल तर दिलीप तरे यांची विकेट त्यांना घ्यावी लागेल. येस नक्कीच बघूया. या ठिकाणी तुम्ही नाव घेतलं तरे कंपनी. तारशी पाटीलचे पहिले होते मधुकर तरे. आहेत का? कुठे आहेत का? अजून मोदीच आहेत ना? झालं की नाही? बंधनात अडकले की नाही? लग्नाची बेडी पडली की नाही? पण हे काय म्हणतो आम्ही, नाही म्हणजे मागच्या वेळी मला भेटले होते म्हणून सांगतोय, जो लग्न नाही तो सुखी. बरोबर की नाही? मोदी साहेब उगीत नाही 20 तास काम करत. साला आम्ही पायात चप्पल घातली की लगे अडवणार. काळी मांजर कशी अडवी जाते? कुठं निघाला? नवीन मुळात म्हणा संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदार बघूया. कारण क्रिकेट इज अ फनी गेम. कालूरामजी केने जॉब बायकर म्हणे क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन, क्रिकेट इज अ फनी गेम. नवीन गोलंदाज दीपक तयार संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पदावर. प्रकाशजी पाटील बघूया. एक जबरदस्त धावा चेस करायची आहे. 63 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. याच्यानंतर खरबाव आणि त्यांचा विजेता संघ, कारण हे सेमी फायनल. आणि हा पुण्याचा दमदार स्ट्रोक ऑन साइडला येस चेंडू जाईल कावो कॉर्नर आणि डीप मिड विकेट. त्यांच्या मधून बघूया फक्त एक धाव, एक से ज्यादा कुछ भी नाही. धन्यवाद पाटील सर. आपण करूया ज्यांचं नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन झाले प्रकाश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. संतोषजी पाटील, आपण प्रकाशजी पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. गावदेवी 40+ सोनाले आयोजित आई गावदेवी चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सस्नीय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा चेंडू होयस घुटना टेक तमाशात एक जबरदस्त टायमिंग. अप्रतिम फटका बघूया, परंतु एकच धाव मिळेल बघूया. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी तर बंटी प्रकाश पाटील यांनी सलग 3 दिवस पाणी पुरवठा. तर एक स्पर्धा होती, तिथं बऱ्याच बिस्लरीच्या बाटल्या टाकल्या होत्या. एकाला दादा म्हणतो बाटली द्या, एक दिली म्हणतो अजून पाहिजे, 2 कशाला पाहिजे, मला संडासला लागली. तिच्या आयला का गाण धुवायला पाणी बिस्लरीचं. मजा साला पहिली पंगत यांची बसणार. वर्मा उपाशी मिळालं तर चालेल. बॉलिंग मार्क तयार गोलंदाजीच्या भोवळ्यावर. आणि ह्या चेंडून मी लॉप केला होता मिड विकेटला आणि संघाला बसेल हा मट्टे. दुसरा धक्का, द्वितीय विकेट स्वाहा. नवीन फलंदाज झाला. आता फडणवीस गेले, आता फक्त ठाकरे बाकी आहे. हे नवीन आले. बंटी पाटील, आपण व्यासपीठावरती यायचंय. गावदेवी 40+ सोनाले संघ आपणास आमंत्रित करतोय. बंटी पाटील यांच्याकडून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी गेले 3 दिवस पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था झालेली आहे आणि त्यांचं देखील आपल्या मंडळाच्या वतीनं हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जाईल. बंटी पाटील या आपण. दीपक नवीन फलंदाज आहे, त्यांनी टोडावून फलंदाज अनिल आणि आम्ही ते 4 धावा. यस. अरे दादा सरेल बेटने खेळला कशाला रे? 8 फटके मारताय, काय गरज आहे सांगा मला? 4 आले ते पण नशिबाचा भाग आहे. कारण खुदा मेहरबान तो गदा पैलवान. यस अल्पेशजी
गायकवाड बघूया. तुषार अरुण पाटील. आणि हा म्हणत आहे गोटीएम करायचा, परंतु एक धाव मिळेल बघूया. शॉर्ट फायनल चेंडू ट्रॅप केला होता बघूया. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 2 बाद 18 वर. तुषार अरुण पाटील यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी कॅप्टनच्या चेंडूची व्यवस्था केलेली आहे. आपण जर या क्रीडानगरीमध्ये कुठे प्रेक्षक वर्गामध्ये असाल तर आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. तुषार अरुण पाटील, धन्यवाद. येस, आता गावदेवी अंजूर तुम्हाला अटॅक करावा लागेल. येस, नाही तर असं होईल गाव भरले मामाचा कोण नाही कामाचा. काय फायदा बघूया. साले कुतून कुतून मारता, सर्कलच्या बाहेर बोल नाही. कारण छटकर चौकरांच्या हातात म्हणून म्हणतो बर्गर पिझ्झा काय खाता पाया मुंडी का. मग शॉर्ट वर शॉर्ट, शॉर्ट वर शॉर्ट. ते कारण ही मराठी भाषा आहे. एका गुजराती माणसानं फॉरेन एक बाई आणली आपल्या पोऱ्याला इंग्रजी शिकवण्यासाठी. ती बाई 2 महिने 3 महिने पोरगा शिकते. ती बाई गुजराती शिकल्या मग पोरे काय इंग्रजी शिकला नाही. तशी यांची अवस्था झाली आता. मार्ग तयार धाव संख्या 18 वर. पण काही म्हणा जबरदस्त मजा आली. कारण जे केले याला कसं याला कारणीभूत आमचं आयोजन. सोनाली गावचं एक जबरदस्त भन्नाट आयोजन. बऱ्याच स्पर्धा मी कव्हर केल्या 40 वर्षापर्यंत. अशी स्पर्धा न भूतो न भविष्यती. मी धन्यवाद देतो. मला इथं तुम्ही लॉन्च केलं. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन. आय विल कम बॅक लेटर. बॉलिंग मार्को तयार. अंकुश कैलास सुरेश जाधव. पाटील यांचे देखील आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेले धन्यवाद. अंकुशजी सुरेश पाटील, धन्यवाद. काय नाही, हे झाले आता एक कोरोना लॉकडाऊन पेक्षा हँग झाले. बरोबर की नाही. गावदेवी अंजूर ये जिसे हार नाही कोण म्हणतात सिद्दीक. सर्वात जुने समालोचक आरशे पाटील फाउंडेशनने आम्हाला साथ दिली होती. सिद्दीक असतील, डॉक्टर गवले असतील आणि मोठे माळी अनिल माली ना, शशिकांत म्हात्रे. यस, हायवे दिवा. आणि हा पुन्हा यस चेंडू फक्त 2 धावा, 2 से ज्यादा कुछ भी नहीं. सध्या मात्र कालूरामजी केने बघूया भिवंडीमध्ये जे क्रिकेटचं जोर जे फेवर आहे जबरदस्त. त्यामुळे अरुण पाटील यांनी संकल्पना मांडली आहे की एक आपसी IPL टाईप. कारण त्याच्यामध्ये खरोखर खेळाडूंचा फायदा होईल. कारण जे गुन्हे खेळाडू त्याचा फायदा असता होईल. गोरसई बिला वाकलन पहिला लंबा लागतो भैयांचा, नंतर यांचा. आणि हा शॉर्ट पे चेंडू हुक करायचा बघूया. पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये असेल. यस, चांगलं फिल्डिंग. दोन धावा मिळतील गावदेवी अंजूर संघाला आणि संघाचा टोटल स्कोर 24. आणि राहिले मोठे या ठिकाणी 39. जरी पुन्हा उतरवला ना तरी शक्य नाही. बरोबर की नाही. प्रिन्स मूवीज यांच्या स्पर्धेमधून या लाईव्ह स्पर्धेचा टेलिकास्ट बघूया. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. ही स्पर्धा नसून बघूया की ना ब्रँड झालंय. आणि ऑनसाईडला दमदार स्ट्रोक जबरदस्त ऑन राहील, परंतु आणि असेल. यस, काय साले आता चेंडू किती राहिले? 8 राहिलेत. मग 8 जणांनी 8 चेंडू खेळला. प्रत्येकाला चान्स. बरोबर की नाही. मॅच तर तुम्ही काही जिंकू शकत नाही.
अनिल ज्युनियर आणि नवीन फलंदाज अनिल सिनियर. साला ज्युनियरला पहिला उतरवला म्हणजे बापासला पोऱ्यानंतर कठीण काम आहे. नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज बघूया. संघाला तारक की मारक साधक की बाधक अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. गावदेवी अंजूर विरुद्ध या ठिकाणी भदोळ असा हा विद्यमान सामना सेमी फायनल मध्ये उपांत्य फेरीचा हा रोमांचक सामना होता परंतु हा फ्लॉप शो. भादवाड 4 फायनल म्हणजे जुनं ओल्ड 40+ हा चॅम्पियन संघ आहे भादवाड. चालू सीझन मध्ये 4. आणि हा पुन्हा यस ब्लॉकर मध्ये चेंडू खणून काढला खोदून काढला चेंडू झाला मिडॉनला. फक्त एक धाव मिळते बघूया. धाव संख्या 27. 7 चेंडू 36 धावांची गरज. आता काही जर चमत्कार झाला तर वाय जिंकतील. चमत्कार सगळे सारे बाबा लोक आतमध्ये. एक फक्त बाबा आहे तो रामदेव बाबा तो जगले त्याला हे तेल चोला ते चोल त्याला शिल्पा शेट्टीपेक्षा अर्धी कमर. आता स्वतःला तेल जमत नाही तो गुडघं तिकडे गेलो. मग काय आता एका ठिकाणी मी स्पर्धेला गेलो गेल्या वर्षी नाईटला एवढा रंगतदार सामना पण चालू एकाने मोबाईल मध्ये होता ब्लू फिल्म बघत होता. काय बोलणार आता ती पण सनी लिओनची. असे अश्लील चित्रपट कशाला बघताय. ते मोदी साहेबांनी एक मात्र बरं केलं अशावर बॅन आणलं त्यांनी. मोदी साहेबांना धन्यवाद देतो. हौशेला मोल नाही बघूया. राहिलं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक 6 बॉल टू गो रिक्वायर्ड 35. 6 चेंडू 35 धावांची गरज. करुणाम जेकेने एका ठिकाणी स्पर्धा होती त्या आयोजकांनी इंग्रजीमध्ये पत्रिका छापली होती. आयोजक होता तो माळकरी होता. आयोजक हरिभक्त पारायण इंग्रजीमध्ये HBP नाव टाकलं होतं. त्याच्यातला ये झाला फेंड दिसतच नव्हता. राहिलं काय का मालकेबाला कुठं पोहोचवला. पुन्हा बोलिंग मार्ग गमती जमती असतात. मात्र काय झालंय तुम्ही पण आता तांगड्यावरती डोकं खाली करा. ते बघा आता कसे नाचतात एक एक. भले मटण घशातून आल बाहेर चालले. भाऊ पाटील हे सालपेज गायकवाड हे डान्स केला तर 500 रुपये. अरे तुझी तुला मारा मार. त्याला आपली बायको सोडून शेजानीला पोसायची. आता याची याला मारा मार म्हणतात ना. साला दुसऱ्याचा बंगला पण आपल्या झोपीला आग लावायची. आणि हा दमदार चेंडू पुन्हा यस कालुरामजी केने जवळजवळ सामना एक हाती बघूया. आणि भदवड संघाचा हा म्हटले जब्बल 5व्यांदा फायनल मध्ये प्रवेश. 4 अगोदर जिंकलेला बघूया. पाच चेंडू 35 धावांची गरज. 5-6 35. काय हे आहे बघूया. यस हे मानव नाही तर ये है दानव. चार चेंडू आणि 35 धावांची गरज. तर खारबाव संघाचा कॅप्टन म्हणजे या स्पर्धेतील शेवटचा सामना शेवटची लढत ग्रेट फिनाल. तर त्या सामन्याचे नाणेफेक करतील आमचे आदरणीय सर्व मान्यवरांना विनंती करेन बघूया कृपया खेळपट्टीवर जायचं आणि आपलं नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत होईल. कारण जो विधी आहे तो आपल्याला पूर्ण करावा लागेल. कारण मी सांगितलं होतं स्थापना तुम्ही करा उत्तर पूजा आम्ही करणार मखर मी साफ करणार.
हे उडाया पण फायदा काय? परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करून फायदा काय? मॅच गेले हातातून. जवळ जवळ बाजार उठवलेला आहे. पराभव अटल काल्या दगडावरची रे. घ्या बघा नव्यामध्ये काय जुन्यामध्ये काहीतरी जमते का बघा जरा. येस कालूरामजी केने असतील, मोहन बोयर असतील, आमचे हरिभक्त परायण, आमचे सुनील पवार, सुनीलजी पवार, अल्पेशजी गायकवाड. येस येस. आणि ह्या चौकार फक्त काय माहित आहे कालूरामजी केने पराभवाचं फक्त अंतर कमी केलं. हे समाधानाची बाब आहे. बघूया शेवट मात्र गोड केला आणि चेंडू राहिला मात्र या ठिकाणी फक्त इनमेन 3. पहिल्या षटकापासून जर असं आक्रमण थोडं थोडं केलं असतं नक्कीच कालूरामजी केने विजयाच्या समीप तरी नक्कीच गेले असते. अरे ये देवा क्या बात आहे. मग याला कशाला मागं ठेवला? उपटायला म्हणजे गवत. अरे त्याला पहिलं पाठवलं पाहिजे होतं. नंतर आक्रमण करून फायदा काय? यस. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांसाठी शुभ आगमन मान्य श्री शरदजी गोरे आणि त्यांच्या समवेत प्रसादजी पाटील वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. जगदीश गुळे तुम्ही देखील व्यासपीठ मंचावर येऊन विराजमानाचं तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. निश्चित आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेलं आहे सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा चेचा वाट आहे. हार्ड लक गावदी बँजोर आणि गुड लक गावदी बादवाड विजेता शिल्पकार